मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्लिशच्या पुस्तकातील सर्वच्या सर्व कवितांचे पोएटिक ॲप्रिसिएशन करणार आहोत। मित्रहो, पोएटिक ॲप्रिसिएशन करण्याचे काही नियम असतात, म्हणजेच पोएटिक ॲप्रिसिएशन करताना काही मुद्दे वापरावे लागतात आणि हे सर्वच्या सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत आणि कवितांचं पोएटिक ॲप्रिसिएशन देखील केलेलं आहे। याशिवाय 12वी इंग्रजीच्या पुस्तकातील 8ही कविता आपण या 8 व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेल्या आहे आणि एवढेच नाही तर या कवितांमधील फिगर्स ऑफ स्पीच, राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी याचा सविस्तर अभ्यास आपण या व्हिडिओजमधून केलेला आहे। मित्रहो, हे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। पोएम्स क्लास 12 नावाची एक प्लेलिस्ट आहे, या प्लेलिस्टमध्ये हे सर्वच्या सर्व व्हिडिओज ठेवलेले आहेत। याशिवाय या सर्वच्या सर्व व्हिडिओच्या लिंक या चालू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेल्या आहेत, त्यावर स्पर्श करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता। चला आता आपल्या पाठाकडे वळूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, पाठाच्या सुरुवातीला आपण पोएटिक ॲप्रिसिएशनवर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकेल ते पाहूयात। या ठिकाणी क्वेश्चन 3B असं दिलेलं आहे, म्हणजे पोएटिक ॲप्रिसिएशन करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन 3 मध्ये B मध्ये प्रश्न असतो। काय सूचना असते? रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स, अशा प्रकारची सूचना असते। दिलेला एक्स्ट्रॅक्ट उतारा, कवितेचा उतारा वाचा आणि खालील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या कवितेचं किंवा उतार्याचं पोएटिक ॲप्रिसिएशन करा, अशा प्रकारची सूचना असेल। मित्रहो, या प्रश्नाला 4 मार्क्स असतात। अशा प्रकारे सूचना दिलेली असेल आणि या सूचनेच्या खाली 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे 5 मुद्दे दिलेले असतील किंवा कधीकधी दिलेले नसतील देखील, परंतु या मुद्द्यांच्या मदतीनेच आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन करायचं आहे। मित्रहो, चला मग यातील पहिला मुद्दा कोणता असेल? टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट। आपल्याला कवितेचं नाव लिहायचं आहे पोएटिक ॲप्रिसिएशन करताना आणि कवीचे नाव लिहायचे आहे आणि कवितेविषयी थोडी माहिती देखील लिहायची आहे। दुसरा, थीम ऑफ द पोएम, कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा आहे। त्यानंतर पोएटिक डिव्हाइसेस, लँग्वेज म्हणजे कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे भाषालंकार वापरण्यात आलेले आहेत, भाषा कशी वापरण्यात आलेली आहे। पुढील मुद्दा आहे व्हॅल्यूज अँड मेसेज, कवितेने कोणती मूल्य जपलेली आहेत किंवा कोणता संदेश दिलेला आहे। 5वा मुद्दा आहे युअर ओपिनियन, आणि कविता आपल्याला कशी वाटली। साहजिकच आपल्याला कविता चांगली वाटली आणि का ती चांगली वाटली हे आपल्याला द्यायचं आहे। मित्रो, लक्षात ठेवा, कवितेमध्ये या मुद्द्यांचा आपल्याला फक्त वापर करायचा आहे, हे मुद्दे लिहायचे नाहीत। प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्ही वेगळा पॅराग्राफ लिहू शकता, परंतु हे मुद्दे परीक्षेमध्ये लिहायचे नाहीत। असे मुद्दे दिलेले असतील किंवा दिलेले नसतील आणि त्याच्या खाली कविता दिलेली असेल। या ठिकाणी आपण कविता घेतलेली आहे आणि आपण आपल्या ॲप्रिसिएशनची सुरुवात याच कवितेने करणार आहोत, म्हणून ही कविता चांगली पाहून घ्या। कवितेचे नाव काय आहे, कोणत्या कवीने ही लिहिलेली आहे, या कवितेचा विषय काय आहे हे सविस्तर तुम्ही पाहून घ्या। चला तर मग आता या कवितेचे आपण पोएटिक ॲप्रिसिएशन करूयात। आपण इथे आन्सर लिहिलेला आहे आणि कवितेचं नाव लिहिलेलं आहे। काय कवितेचं नाव आहे? स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स। मित्रो, मला सर्वात जास्त ही आवडलेली कविता आहे, म्हणून सुरुवातीला आपण ही घेतलेली आहे। हिला आपल्या या व्हिडिओमध्ये क्रमांक 1 देत आहोत आपण। 1 नंबरची ही कविता आहे। पुस्तकातील क्रमांकानुसार या कविता आपण घेत नाहीत, तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम ही कविता घेत आहोत। काय टायटल दिलं आहे आपण? स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, अ पोएटिक ॲप्रिसिएशन। मित्रो, पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजे काय? काव्य रसग्रहण, म्हणजे कवितेमध्ये काय काय चांगलं आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आपल्याला आणि ते इतरांना देखील सांगायचं आहे लेखनाच्या रूपात, त्याला आपण म्हणतो पोएटिक ॲप्रिसिएशन। चला तर मग याची सुरुवात करूयात। दिस पोएम इज स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स रिटन बाय मामंग दाई। आपण कवितेचं नाव लिहिलंय कारण आपल्याला कविता ओळखावी लागते, म्हणूनच आपण कवितेचं नाव घेतलं नाही जेव्हा कविता दिली तेव्हा, म्हणून आपल्याला असं लिहावं लागतं। दिस पोएम इज स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स
रिटन बाय मामंगदाई. मामंगदाई यांनी ही लिहिलेली स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स नावाची कविता आहे. मामंगदाई वॉज बॉर्न इन अरुणाचल प्रदेश. मामंगदाई यांचा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जन्म झाला इन 1957 1957ला. शी वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड साहित्य अकॅडमी फॉर हर वर्क फॉर नेचर अँड लिटरेचर. त्यांना त्यांचं साहित्यातील आणि निसर्गाविषयक कार्याचा मोबदला म्हणून भारत सरकारने पद्मश्री दिलेली आहे. त्याचसोबत त्यांना साहित्य अकॅडमी हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आता ही आपण कवयित्रीविषयीची माहिती लिहिली आहे. आता कवितेविषयीची माहिती आपण लिहित आहोत. इन दिस पोएम द पोएटेस डिस्क्राइब्स हर होम टाउन अँड टेल्स हाऊ द नेटिव्ह पीपल लव नेचर. कवयित्री आपलं गाव या कवितेमध्ये वर्णन करते, मूळ गाव, आणि सांगते की त्यांच्या गावामध्ये लोक कशा प्रकारे निसर्गावर प्रेम करतात. द नेटिव्ज ऑफ अरुणाचल प्रदेश थिंक दॅट द सोल्स ऑफ देअर डिअर वन्स लिव्ह इन ट्रीज अँड वॉटर. अरुणाचल प्रदेशचे निवासी असा विचार करतात की त्यांच्या प्रियजनांचे आत्मे काय करतात, झाडांमध्ये आणि पाण्यांमध्ये राहतात. नेचर इज इमॉर्टल ओनली ह्युमन बीइंग्स आर मॉर्टल. निसर्ग हा अमर आहे, केवळ मानव हा मृत्यू पावतो. मित्रो, या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण कवितेविषयीची माहिती पाहिलेली आहे. चला आता थीम विषयीची माहिती पाहूयात. द थीम ऑफ द पोएम इज प्रोटेक्शन ऑफ नेचर. निसर्गाचं संरक्षण हा या कवितेचा विषय आहे. वी मस्ट प्रोटेक्ट नेचर बिकॉज इट इज आवर ड्युटी टू डू सो. आपण निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे, कारण तसं करणं हेच आपलं कर्तव्य आहे. नेचर इज गॉड. आवर फोरफादर्स लिव्ह इन द एलिमेंट्स ऑफ नेचर. निसर्ग हाच परमेश्वर आहे आणि आपले पूर्वज या निसर्गाच्या घटकांमध्येच राहतात. मामंगदाई मेक्स यूज ऑफ अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच इन द पोएम. आता भाषालंकाराच्या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. कवयित्रीने आपल्या कवितेमध्ये अनेक भाषालंकार वापरलेले आहेत. शी युजेस सिमिली when she says that the river flows like a torrent of grief. कवयित्री उपमा अलंकार वापरते जेव्हा ती म्हणते की नदी जणू काही दुःखाच्या एखाद्या महापुराप्रमाणे वाहते. शी युजेस antithesis while using the expression life and death. लाईफ अँड डेथ, जन्म आणि मृत्यू, अशा प्रकारचं एक्सप्रेशन कवयित्री वापरते. यावेळी कवयित्री अँटीथिसिस म्हणजे विरोध हा भाषालंकार वापरते. बाय युजिंग इट ट्वाइस शी इवन युजेस रिपिटिशन. लाईफ अँड डेथ कवयित्री दोनदा वापरते आणि अशा प्रकारे रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती हा भाषालंकार देखील कवयित्री वापरते. शी युजेस पर्सॉनिफिकेशन व्हेन शी सेज दॅट रिव्हर नोज द इमॉर्टिलिटी ऑफ वॉटर. कवयित्री पर्सॉनिफिकेशन व्यक्ती गुणारोप देखील वापरते जेव्हा कवयित्री म्हणते की रिव्हर नोज, नदीला माहीत असतं, म्हणजे मानवी गुण नदीला देते. इमॉर्टिलिटी ऑफ वॉटर, पाणी अमर आहे हे नदीला माहीत असतं, असं जेव्हा कवयित्री म्हणते तेव्हा पर्सॉनिफिकेशन वापरते. चला पुढील भाग पाहूयात. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स सो इट हॅज नायदर राईम नॉर राईम स्कीम. पहा आता या ठिकाणी आपण स्टाईलविषयी माहिती देत आहोत. कविता ही फ्री वर्समध्ये मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे, म्हणून या कवितेला यमक देखील नाही आणि याची राईम स्कीम देखील काढता येत नाही. मित्रो, आता या कवितेचा मेसेज काय आहे हे आपण पाहूया. द पोएम गिव्ज अस अ मेसेज ऑफ प्रोटेक्टिंग नेचर. आय लाईक द पोएम बिकॉज इट आस्क्स अस टू प्रोटेक्ट नेचर. मला ही कविता आवडते कारण ही कविता आपल्याला निसर्गाचं संरक्षण करण्याचं सांगते. अशा प्रकारे ही कविता आपल्याला का आवडली हे देखील आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला आता 2 नंबरच्या कवितेकडे वळूया. या ठिकाणी कविता आपण घेतलेली आहे. सविस्तर ही कविता पहा. हिचं नाव काय आहे, कोणत्या कवीने लिहिलेली आहे ते पहा आणि आपण हिचं पोएटिक ॲप्रिशिएशन आता करणार आहोत. चला तर मग या कवितेच्या पोएटिक ॲप्रिशिएशनकडे आपण वळूया. पहा, आन्सर आपण लिहिलेलं आहे. कविता आहे मनी अ पोएटिक ॲप्रिशिएशन, असं आपण टायटल घेतलेलं आहे. चला आता हे पोएटिक ॲप्रिशिएशन लिहूया. दिस पोएम इज मनी रिटन बाय विल्यम एच डेव्हिस. ही कविता मनी आहे आणि विल्यम एच डेव्हिस यांनी ही लिहिलेली आहे. W.H. डेव्हिस
वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. W.H. डेव्हिस हे वेल्स म्हणजे इंग्लंडचा एक भाग आहे, या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. इन हिज अर्ली लाईफ द पोएट हॅड लिव्ड अ लाईफ ऑफ अ ट्रॅम्प. त्यांचं सुरुवातीचं जीवन त्यांनी एक भटक्या म्हणून व्यतीत केलं, घालवलं. बट व्हेन द पोएट पब्लिश्ड हिज पोएम्स ही बिकेम रिच अँड फेमस. परंतु जेव्हा कवीने आपल्या कविता प्रकाशित केल्या तेव्हा कवी श्रीमंत झाले, प्रसिद्ध झाले. ही झाली कवी आणि कवितेविषयीची माहिती. आता कवितेमध्ये काय आहे पहा. बट द रिच पोएट कुड नॉट लिव्ह अ हॅप्पी लाईफ बिकॉज सेल्फिश पीपल सराउंडेड हिम. परंतु श्रीमंत कवीला आपलं जीवन आनंदाने घालवता नाही आलं. कशामुळे? कारण पैशाच्या मागे असलेले लोक मित्र म्हणून, खोटे मित्र म्हणून त्या कवीच्या आजूबाजूलाच असत. मित्रो, ही झाली कवी आणि कवितेविषयीची माहिती. चला आता या कवितेत काय आहे ते आपण पाहूयात. इन दिस पोएम द पोएट वॉन्ट्स टू बी पुअर. या कवितेमध्ये कवीला गरीब व्हायचं असतं. ही थिंक्स दॅट द पुअर आर हॅप्पियर दॅन द रिच. त्याला वाटतं की गरीब लोकच श्रीमंतापेक्षा आनंदी आहेत. द रिच आर सॅड. श्रीमंत लोक दुःखी आहेत. बिकॉज दे कॅन नॉट यूज देअर वेल्थ फॉर हॅपीनेस. कारण आनंदासाठी त्यांना त्यांची संपत्ती वापरता येत नाही. व्हेअरॅज द पुअर आर ऑलवेज हॅप्पी डुईंग देअर वर्क. या उलट गरीब लोक आपल्या कामामध्ये असतात आणि त्यामध्येच आनंदी असतात. पीपल आर आफ्टर मनी सो अ रिच मॅन हॅज फॉल्स फ्रेंड्स. लोक पैशाच्या मागेच धावत आहेत आणि म्हणून श्रीमंत लोकांना जे मित्र असतात ते खोटे असतात असं कवी म्हणतो. व्हेअरॅज अ पुअर मॅन हॅज फ्यू बट रिअल फ्रेंड्स. परंतु गरिबाला थोडेच मित्र असतात परंतु खरे मित्र असतात. हे झालं कवितेमध्ये काय आहे याच्याविषयीची माहिती. चला आता या कवितेचा विषय काय आहे ते आपण पाहूया. द थीम ऑफ द पोएम इज इन्फ्लुएन्स ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ पीपल. लोकांच्या वागण्यावर पैशाचा काय परिणाम होतो, इन्फ्लुएन्स पडतो, हा या कवितेचा विषय आहे. द पोएट हॅज यूज्ड सिमिली, अँटिथिसिस, रिपिटिशन अँड ऑनोमॅटोपिया टू स्टेट हिज पॉईंट. कवीने आपल्या कवितेमध्ये सिमिली, अँटिथिसिस, रिपिटिशन आणि ऑनोमॅटोपिया हे भाषालंकार वापरलेले आहेत. सिमिली म्हणजे उपमा, अँटिथिसिस म्हणजे विरोध, रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती, ऑनोमॅटोपिया म्हणजे ध्वन्यनुकारी शब्द. आपला मुद्दा हे अलंकार वापरून कवीने मांडलेला आहे. मित्रो, या पॅराग्राफमध्ये आपण थीम आणि फिगर्स ऑफ स्पीच विषयीची माहिती पाहिलेली आहे. आता आपण या कवितेच्या स्टाईल विषयीची माहिती पाहूया. द पोएम हॅज 5 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स. ही कविता केवळ 5 स्टांजाची, 5 कडव्यांचीच आहे. 4-4 ओळीचे 5 कडवे. द राईम स्कीम ऑफ फर्स्ट 4 स्टांजाज इज ABCB. पहिल्या 4 स्टांजाची राईम स्कीम आहे ABCB. बट द राईम स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा इज ABAB. परंतु शेवटच्या कडव्याची राईम स्कीम आहे ABAB. द पोएम गिव्स द मेसेज दॅट मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस. कविता संदेश देते की पैसे आनंद मिळवून देऊ शकत नाहीत. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट टीचेस अस टू परस्यू नॉट मनी बट हॅपीनेस. मला ही कविता आवडते कारण ही कविता सांगते की पैशाच्या मागे धावू नका तर आनंदाच्या मागे धावा. मित्रो, ही झाली दुसरी कविता. चला आता तिसऱ्या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण करूयात. पहा, या ठिकाणी कविता दिलेली आहे. सविस्तर ही कविता पाहून घ्या व्हिडिओ पॉज करून, कारण याचं ॲप्रिशिएशन आपल्याला आता करायचं आहे. चला आता आपण या कवितेचं ॲप्रिशिएशन करूयात. पहा, आन्सरमध्ये आपण घेतलं आहे फादर रिटर्निंग होम, पोएटिक ॲप्रिशिएशन. फादर रिटर्निंग होम नावाची ही कविता आहे. याविषयी आपण काय लिहिलं आहे पहा. दिस पोएम इज फादर रिटर्निंग होम. ही कविता फादर रिटर्निंग होम आहे. इट इज रिटन बाय दिलीप चित्रे. दिलीप चित्रे यांनी ही लिहिलेली आहे. दिलीप चित्रे वॉज बॉर्न इन 1938. 1938ला त्यांचा जन्म झाला. ही लिव्ड इन महाराष्ट्र. ते महाराष्ट्रामध्ये राहिले. ही रोट इन मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. त्यांनी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये लिखाण केलं. ही ऑल्सो ओन द साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर हिज पोएट्री अँड ट्रान्सलेशन वर्क. त्यांच्या कवितांसाठी आणि त्यांनी ट्रान्सलेट केलेल्या तुकारामाच्या अभंगासाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड
मिळालेला आहे. मित्रहो, या ठिकाणी आपण कवी आणि कवितेविषयीची माहिती पाहिलेली आहे. आता या कवितेमध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. दिस पोएम इज अबाउट अ लोनली फादर कमिटिंग टू द प्लेस ऑफ हिज वर्क. ही कविता एकाकी वडिलांविषयी आहे जे आपल्या कामाच्या ठिकाणाकडे अपडाऊन करत असतात. द फादर फील्स लोनली इन द क्राऊड ऑफ को कम्युटर्स. अपडाऊन करत असताना अनेक अपडाऊन करणारे लोक असतात, त्यांच्या गर्दीमध्ये देखील या वडिलांना एकाकी पडल्यासारखं वाटत असतं. ही ऑल्सो फील्स लोनली ॲट होम बिकॉज द फॅमिली निग्लेक्ट्स हिम. घरी देखील त्यांना एकाकी वाटत असतं कारण कुटुंब देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं. ही इज नॉट सर्व्ड हॉट टी. त्यांना गरम चहा मिळत नाही. नायदर इज ही सर्व्ड हॉट मील. त्यांना गरम जेवण देखील मिळत नाही. नो वन इज रेडी टू शेअर देअर थॉट्स अँड फिलिंग्स विथ हिम. त्यांच्यासोबत आपले विचार आणि भावना शेअर करण्यासाठी कुणी तयार नसतं. ॲज अ रिझल्ट ही फील्स लोनली अँड स्पेंड्स हिज टाईम इन स्वीट थॉट्स ऑफ पास्ट अँड फ्युचर. त्याचा परिणाम म्हणून त्यांना एकाकी वाटतं आणि आपला वेळ ते भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी विचार करण्यामध्येच घालवतात. मित्रो, आता या कवितेचा विषय काय आहे हे आपण पाहूयात. द थीम ऑफ द पोएम इज मॅन्स इस्टेनमेंट फ्रॉम मॅन मेड वर्ल्ड. या कवितेचा विषय मानवानेच तयार केलेल्या जगापासून एकटं पडणं, अलग पडणं असा आहे. द पोएट हॅज यूज्ड सिमिली, ॲलिटरेशन, ऑनोमॅटोपिया अँड सिनिक डकी फॉर स्टेटिंग हिज पॉईंट. कवीने आपल्या कवितेमध्ये सिमिली म्हणजे उपमा, ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास, ऑनोमॅटोपिया म्हणजे ध्वन्यनुकारी शब्द आणि सिनिक डकी म्हणजे लक्षणा हे भाषालंकार वापरून आपला मुद्दा मांडलेला आहे. दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. कवितेची स्टाईल काय आहे? फ्री वर्समध्ये ही कविता लिहिलेली आहे. देर इज नो रिदम इन द पोएम. कवितेमध्ये लय किंवा यमक नाही. द पोएम गिव्ज अ मेसेज दॅट वी शूड टेक केअर ऑफ द एल्डरली. कविता काय मेसेज देते, संदेश देते की आपण आपल्या वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यावी. आय थिंक दॅट दिस इज अ थॉट प्रोवोकिंग पोएम. मला वाटतं की ही कविता विचार प्रवर्तक आहे, विचार करायला लावणारी आहे. अँड द एल्डरली आर व्हेरी व्हॅल्युएबल टू अस. आणि आपल्यासाठी वयस्कर लोक हे खूप मौलिक आहेत. अशा प्रकारे या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण दिलेल्या मुद्द्यानुसार केलेलं आहे. कधीकधी मुद्द्यांचा उल्लेख करायचा माझ्याकडून राहून गेलेला असेल, परंतु पॅरेग्राफ केलेले आहेत आपण मुद्द्यानुसार. या ठिकाणी थीम आहे, या ठिकाणी कवितेची स्टाईल आहे, या ठिकाणी कवितेचा मेसेज आहे. मित्रहो, चला आता आपल्या चौथ्या कवितेकडे वळूयात. ही कविता चांगली पाहून घ्या कारण हिच्यावर आता आपल्याला पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं आहे. व्हिडिओ पॉज करून ही कविता पहा. चला आता याचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण लिहूयात. पहा, या ठिकाणी आपण आपल्या ॲप्रिशिएशनचं टायटल घेतलेलं आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो पोएटिक ॲप्रिसिएशन. चला याचं पोएटिक ॲप्रिसिएशन आपण लिहूया. दिस पोएम इज हॅव यू अर्न युअर टुमॉरो. ही कविता हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही कविता आहे. इट इज रिटन बाय एडगर गेस्ट. एडगर गेस्ट यांनी ही लिहिलेली आहे. एडगर गेस्ट वॉज बॉर्न इन इंग्लंड इन 1881. एडगर गेस्ट यांचा इंग्लंडमध्ये 1881 साली जन्म झाला. बट ही सेटल्ड इन द US. परंतु ते अमेरिकेमध्ये सेटल झाले, स्थिर झाले. ही वॉज अ पोएट ॲज वेल ॲज अ जर्नलिस्ट. ते एक कवी होते आणि सोबतच जर्नलिस्ट देखील होते. ही इज नोन ॲज अ पोएट्स पोएट. त्यांना कवींचे कवी म्हणतात बिकॉज ऑफ हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्यांच्या साध्या शैलीमुळे, आशावादी सुराच्या लेखनामुळे त्यांना कवींचे कवी म्हणण्यात येत होतं. मित्रहो, ही झाली कवी आणि कवितेविषयीची माहिती. चला आता या कवितेमध्ये काय आहे ते पाहूयात. दिस थॉट प्रोवोकिंग पोएम अर्जेस द रीडर टू हेल्प द लेस फॉर्च्युनेट ह्युमन बीइंग्स. ही कविता आपल्याला विनंती करते. काय विनंती करते? जे गरीब लोक आहेत, दुर्दैवी लोक आहेत, त्यांना मदत करा. अशा प्रकारची विचार करायला लावणारी ही कविता आहे. द पोएट पुट्स फॉरवर्ड अ नंबर ऑफ क्वेश्चन्स.
suggesting us to be kind, considerate and unselfish. अनेक उदाहरणे कवी देतो आणि आपल्याला सुचितो. काय सुचितो? आपण दयाळू असावं, लोकांचा विचार करणारे असावं आणि निस्वार्थी असावं. He also expects us to be respectful, encouraging and helpful to others. कवी आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण इतरांना मान द्यावा, इतरांना एन्करेज करावं आणि लोकांना मदत देखील करावी. राईम स्कीम ऑफ द पोएम इज, कवितेची राईम स्कीम आहे AABB. द पोएट ऑल्सो युजेस अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अनेक भाषालंकार देखील कवी या कवितेमध्ये वापरतो. द मेन फिगर ऑफ स्पीच इज इंटरॉगेशन. यामधील महत्त्वाचा भाषालंकार आहे इंटरॉगेशन म्हणजे प्रश्न. अदर फिगर्स ऑफ स्पीच आर अँटिथिसिस, सिनिगडकी अँड ट्रान्सफर्ड एपिथेट. इतर भाषालंकार आहेत विरोध, लक्षणा आणि विशेषण बदल. इन द एंड द पोएम सजेस्ट दॅट we should work in such a way that God would add one more day to the total span of our life. शेवटी कविता सांगते की आपण असं वागावं की ईश्वर आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक दिवस वाढविल. म्हणूनच कवी प्रश्न विचारतो, हॅव यू अर्न युअर टुमॉरो? एक दिवस तुम्ही कमावला का? द पोएम गिव्ज अ मेसेज दॅट one's life is meaningful only if it is useful for humanity at large. कविता संदेश देते. काय संदेश देते? की आपल्या जीवनाला अर्थ आहे. कधी अर्थ आहे? जर ते जीवन इतर मानवांच्या उपयोगी आलं तरच. आय लाईक द पोएम बिकॉज इट ट्राईज इट्स बेस्ट टू मेक वन व्हर्च्युअस. मला एक कविता आवडते कारण आपल्या परीने कविता खूप प्रयत्न करते आपल्याला सद्गुणी करण्यासाठी. मित्रो, अशा प्रकारे आपण 4 कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन या ठिकाणी केलेले आहे. आता आपल्या किती कविता राहिल्या? 4. आता त्या 4 कवितांचे ॲप्रिशिएशन आपण करूयात. पहा, त्यापैकी इंडियन व्ह्यूअर्स आणि सॉन्ग ऑफ द ओपन रोड या 2 कवितांचे ॲप्रिशिएशन या 2 सेपरेट व्हिडिओजमध्ये केलेले आहे. यासोबतच शी वॉक्स इन ब्युटी या कवितेचे ॲप्रिशिएशन आपण पोएटिक ॲप्रिशिएशनमध्ये मिळवा 4 पैकी 4 मार्क्स या व्हिडिओमध्ये सविस्तर केलेले आहे. आणि म्हणून हे 3ही व्हिडिओ तुम्ही पहा आणि या कवितेचं ॲप्रिशिएशन करायला शिका. मित्रो, ह्या झाल्या 5, 6 आणि 7 कविता. आता 8वी कविता राहिलेली आहे. आता ती 8वी कविता या ठिकाणी दिलेली आहे. ही कविता सविस्तर वाचा आणि काय करायचं आहे तुम्हाला? या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन तुम्हाला करायचे आहे. त्यामध्ये या कवितेचे नाव, कवीचे नाव, कवितेविषयीची माहिती, कवीविषयीची माहिती, कवितेचा विषय, कवितेची शैली, या कवितेची वेगळी शैली आहे ती लक्षात ठेवा. त्याचबरोबर कवितेमध्ये वापरण्यात आलेले भाषालंकार, कवितेने दिलेला संदेश आणि शेवटी ही कविता तुम्हाला का आवडली हे सर्व तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहूयात किती गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने लिहिता. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि कवितांवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.